मी आता डाळिंब भगवा प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. काल ह्याचं पाण्याचं आणि कॅल्शियम सोडायचं नियोजन केलं होतं. त्या हिशोबानं आता पाणी तुम्हाला नाही म्हणतो, आता पाणी किती लागेल तेवढं द्यायचं. आता मी प्रत्येक वेळेस किती पाणी म्हणून सांगणार नाही, फक्त काय दिलं ड्रीपमधून तेवढं मी त्याचाच उल्लेख करून तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहे. आज आता याला 2 तास पाणी दिलेले. हे 2 तास पाणी देताना 1.25 तास निवड पाणी दिलेले आणि हे ड्रीपमधून ड्रीप कॅल सोडलेले 1 करी 2 किलो म्हणजे कॅल्शियम. आता मग कॅल्शियम कुठले कॅल्शियम असेल, खत असेल, जे काही सोडलं तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला मागे सांगितलं होतं नळीमध्ये त्याचा अंश राहता कामा नये, म्हणून त्याच्यानंतर 10 ते 10 मिनिटं मिनिमम 10 मिनिटं पाणी द्या, म्हणजे नळे हे क्लीन राहतील, ड्रीपर क्लीन राहतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आज 2 तास पाण्यासोबत ड्रीप कॅल सोडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या कार्यकर्त्याला मुद्दाम उभं केलं, हे माऊली रायकर आमचे, हे 32 एकर एकच गडी आमचा, पण लागल तसं मग त्याने म्हणले साहेब इथं 5 गडी मला लागणार. काम अतूट पद्धतशीर करून येणार, मेहनतीनं काम करणार, मळ्यात ठेवणार गडी असा मेहनतीवान गडी ठेवा, म्हणजे सांगितल्यानंतर काम चुकार नाही. एखादी गोष्ट चुकली असेल तर तो सांगतो, सब असं झालं, असं करायचं होतं. काम अतिशय चोखपणे करून घेतो. नळ्या ड्रीपर चेक करणं, ड्रीपर आता ह्यावेळेस चेक करायची गरज नाही. त्यांनी सांगितलं सर आता ह्याला काय 2 माणसाची गरज नाही, ड्रीपर सगळे ओके आहेत. म्हणजे आपण प्रत्यक्ष ही एवढी गोष्ट आता ड्रीपर बघू शकणार आहे का नाही, म्हणून मळ्यामध्ये जो तुमचा मेन माणूस ठेवणार आहे तो एकदम मेहनती असावं, इमानदार असावं. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्या हिशोबानं आता जे ह्या प्लॉट सोबत आहेत त्यांनी उद्या पाणी आणि कॅल्शियमचे नियोजन करा. ड्रीप कॅल सोडा 1 करी 2 किलो. म्हणजे काय, आपण हे काही होऊ नये किंवा ह्याच्यापासून काय बेनिफिट आहे तो बेनिफिट होण्यासाठी आणि कीड रोग न येण्यासाठी हे असं प्रिकॉशन नियोजन करायचं. झाल्यानंतर काय होतं, मग नुकसान करून होणार किंवा ड्रीप कॅल आत्ताच काय सोडलं त्याला वेगळे कारण असणार, मग लेट करून काय उपयोग होत नाही. त्यासाठी जे सांगितलेले तेवढं करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमची बाग 100% सक्सेस राहील. नमस्कार.